नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सगळे पक्ष हे आपापल्या जागा वाटपाच्या ज्या काही याद्या आहेत त्या जाहीर करायला लागलेल्या आहेत. पण अर्थात अजूनही महायुती असो की महाविकास आघाडी दोघांनाही पूर्णपणे आपल्या ज्या याद्या आहेत त्या जाहीर करता आलेल्या नाहीत. अजूनही अनेक जागांच्या बाबतीत चर्चा सुरू आहेत. त्याविषयी रोजच्या रोज चर्चेच्या फेऱ्या झडत आहेत आणि त्यातून मग हळूहळू थोड्या थोड्या उमेदवारांची नावं जी आहेत ती जाहीर होताना आपण पाहतो आहे. महायुतीमध्ये आत्तापर्यंत भारतीय जनता पार्टीने जवळपास 121 उमेदवार जे ते जाहीर केलेले आहेत. म्हणजे त्या बाबतीत ते सगळ्यात पहिल्या नंबरवर आहेत की ज्यांनी 100पेक्षा अधिक उमेदवार जाहीर केलेले आहेत. त्यानंतर मग एकनाथ शिंदे, अजित पवार यांचा क्रमांक लागतो. महाविकास आघाडीमध्ये सगळ्यात जास्त उमेदवार जाहीर केलेत ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने 83 उमेदवार त्यांनी जाहीर केलेले आहेत. काँग्रेसने 71 उमेदवार जाहीर केलेत, तर शरद पवार यांच्या पक्षाने 67 उमेदवार जाहीर केलेले आहेत. तर त्या सगळ्या परिस्थितीमध्ये आता उमेदवार कधीपर्यंत जाहीर होणार, कारण 29 तारीख जी आहे ती अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. तर अशा सगळ्या परिस्थितीमध्ये उमेदवार कधी जाहीर होणार, ते प्रचार कधी करणार, असा सगळ्यात प्रश्न पक्षांसमोर उभा आहे. आणि अशा याच्यामध्ये महाविकास आघाडी जी आहे प्रामुख्याने, जरी दोन्ही या युती आणि आघाडीमध्ये अद्याप सगळ्या जागा ज्या आहेत त्या जाहीर झाल्या नसल्या तरी प्रामुख्याने महाविकास आघाडीमध्ये मात्र मोठ्या प्रमाणात धुसफूस पाहायला मिळते. म्हणजे ही काही भारतीय जनता पार्टीकडून होणारे आरोप आहेत किंवा भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्यासोबत असलेले जे मित्रपक्ष आहेत त्यांच्याकडून होणारे आरोप आहेत असंही नाही. प्रत्यक्षामध्ये हे वारंवार दिसून येते की महाविकास आघाडीमध्ये धुसफूस आहे. संजय राऊत, नाना पटोले यांच्यातला वाद मध्यंतरी उफाळून आला होता. त्यानंतर बाळासाहेब थोरात यांना पुढे करण्यात आलं, हे आपण पाहतोय. आता राहुल गांधी जे आहेत ते सुद्धा नाराज असल्याचं वृत्त जे आहे ते समोर आलं होतं. विदर्भ आणि मुंबईतल्या जागांवरून ते नाराज झाले. ज्या पद्धतीने काँग्रेसने ते हाताळलं सगळं जागा वाटप, त्यावरनं ते नाराज आहेत. उद्धव ठाकरे यांना त्या जागा का देण्यात आला असा त्यांचा प्रश्न आहे. तर असे सगळे मुद्दे जे आहेत ते समोर येत आहेत आणि हे सगळं वास्तव घडताना दिसतंय, हे कोणाचे आरोप नाही आहेत. त्याच सगळ्या याच्यामध्ये नितेश राणे यांनी कणकवलीला पत्रकार परिषद घेऊन असं म्हटलं की हे सगळं वातावरण पाहता काँग्रेस जी आहे ती महाविकास आघाडीपासून दूर होईल किंवा महाविकास आघाडीपासून काढता पाय घेईल अशी शक्यता अजिबात नाकारता येत नाही. येत्या काही तासांमध्ये हे होऊ शकतं, अशा पद्धतीचा दावा त्यांनी केलेला आहे. काल दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधीजींनी सरळ सरळ जी भूमिका घेतली, मीटिंगमधून उठून गेले. तिथून विदर्भ आणि मुंबईतल्या आणि कोकणातल्या काही जागांबद्दल जी त्यांच्या मनामध्ये प्रचंड नाराजगी आहे आणि त्यांनी पुढच्या 2 दिवसामध्ये काँग्रेस आपली भूमिका घेईल असं सरळ स्पष्ट राज्याच्या नेत्यांना कळवलेलं आहे असं आमच्याकडे माहिती आहे. म्हणून महाविकास आघाडी हे शेवटचे काही तासाची पूर्ती राहणार आहे. तर त्यामुळे महाविकास आघाडीचं नेमकं काय होणार, खरोखरच काँग्रेस, त्यानंतर उबाटा गट आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, हे तिन्ही पक्ष जे आहेत ते टिकून राहतील का येत्या काही दिवसांमध्ये, काही तासांमध्ये तरी, अशा पद्धतीचा प्रश्न निर्माण होतो. आणि हे सगळं जे आहे ते गेल्या काही दिवसातच घडलेलं आहे. म्हणजे आता अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे, मात्र असं असतानासुद्धा महाविकास आघाडीमध्ये प्रचंड धुसफूस पाहायला मिळते. त्यामुळे भलेही ते एका बाजूला 85 किंवा 85 असं 255 जागांचा एकूण फॉर्म्युला जो आहे तो सांगत असले किंवा 90 जागांचा फॉर्म्युला सांगत असले तरी देखील प्रत्यक्षामध्ये ही सहमती कुठेही झालेली दिसून येत नाही. अजूनही 221 जागा ज्या आहेत त्यावरच त्यातले उमेदवार जाहीर झालेले आहेत त्यांचे, आणि त्यामुळे अजून अनेक जागा ज्या आहेत त्या बाकी आहेत, त्यावर सहमती झाली आहे का हे कळायला मार्ग नाही. मग अशा परिस्थितीमध्ये जर राहुल गांधी हे नाराज असतील आणि त्याच वेळेला इकडे महाराष्ट्रामध्ये पटोले, संजय राऊत भलेही ते एकत्र आलेले दाखवत असतील तरी देखील ही धुसफूस जी आहे ती लपवता आलेली नाही आहे, त्यांना ती वारंवार दिसून येते. आणि त्यामुळे अंतर्गत जो त्यांच्यातला वाद आहे हा वारंवार समोर येताना दिसून येतो.
तुम्हाला आठवत असेल, ज्यावेळेला महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेला वारंवार हा प्रश्न देवेंद्र फडणवीसांना विचारला जात होता की तुम्ही हे सरकार पाडणार का. देवेंद्र फडणवीस तेव्हा विरोधी पक्षनेता होते. तेव्हा ते म्हणाले होते की या महाविकास आघाडीमध्ये जो अंतर्गत विरोध आहे त्यातूनच हे सरकार पडेल, असंही ते वारंवार अगदी सुरुवातीपासून सांगत आले. पण अर्थात कोणी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. अगदी महाविकास आघाडीने सुद्धा आम्ही सगळे कसे भक्कम आहोत, आमचं कसं बहुमत आहे, हे वारंवार सांगितलं. पण प्रत्यक्षात जेव्हा एकनाथ शिंदे 40 आमदारांसह बाहेर पडले तेव्हा हे सरकार कोसळलं आणि अगदी विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जाणं सुद्धा उद्धव ठाकरेंनी टाळलं. मी इतकं त्यांना कळलं की आपण या विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जाऊ शकत नाही, एवढे लोक आपल्यासोबत नाही आहेत आज. म्हणजे तेव्हापासून ही जी धुसफूस आहे या आघाडीमधली ही कायम आहे आणि याला अनेक घटक जे ते कारणीभूत आहेत. आत्ताच्या या परिस्थितीमध्ये लोकसभा निवडणूक जेव्हा झाली त्यावेळेला जे निकाल आले आणि महाराष्ट्रात जे काँग्रेसला यश मिळालं, शरद पवारांच्या गटाला यश मिळालं, उद्धव ठाकरे गटालाही म्हटलं जाते यश मिळालं, खरं तर ते यश नाही आहे पण ते मिळालं. एकूणच त्यांच्या महाविकास आघाडीला यश मिळालं असं म्हणता येईल. तर त्यामुळे ते हुरळून गेले आणि आता आपल्याला विधानसभा निवडणूक जी आहे त्याच्यामध्ये सरकार येणारच या पद्धतीचा एक विश्वास वारंवार व्यक्त केला गेला. विशेषतः काँग्रेसचा आत्मविश्वास एवढा वाढला की ज्यांचा एक खासदार होता महाराष्ट्रामध्ये त्यांचे आज 2 अंकी खासदार जे आहेत ते या निमित्ताने झाले आणि त्याला कारणीभूत होतं ते म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यामुळे, यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या महत्त्वाकांक्षेमुळे हा महाविकास आघाडीचा प्रयोग झाला आणि त्याचा फायदा काँग्रेसला झाला. त्यातून मग त्यांनी हे ठरवायला सुरुवात केली की आता आम्ही जास्त जागा लढवणार कारण आम्हाला जास्त यश मिळालेलं आहे, लोकांचा आमच्यावर विश्वास आहे. आणि त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला कुठेतरी एक पाऊल मागेच जावं लागलेलं आहे. 100पेक्षा अधिक जागा आम्ही लढवू हे ते कुठेही म्हणताना दिसत नाहीत, काँग्रेसवर दबाव आणताना दिसत नाहीत. पण एक प्रकारे तो दबाव आणण्यासाठी संजय राऊतांनी नाना पटोलेंवर मात्र आरोप केले की नाना पटोले जे आहेत ते व्यवस्थित हे सगळं हाताळत नाही आहेत, ते सक्षम नाही आहेत. त्यामुळे वारंवार त्यांना दिल्लीला जाऊन या सगळ्या याद्या किंवा हे सगळे उमेदवारांची नावं, संभाव्य उमेदवार हे सगळे दाखवावे लागत आहेत. हे कशासाठी सांगितलं तर त्यांच्या दबाव निर्माण व्हावा की तुम्ही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला कुठेही गृहीत धरू शकत नाही की आम्हाला काहीतरी जागा दिल्या तोंडी लावायला, असं चालणार नाही, आम्हालाही तेवढ्याच जागा पाहिजेत ज्या आम्हाला अपेक्षित आहेत. आणि त्यातून हा सगळा वाद होत गेला आणि आता तर विदर्भ आणि मुंबईच्या जागा ज्या आहेत त्याच्या बाबतीत नीट हाताळणी केलेली नाही, नीट त्या ठिकाणी व्यवस्थापन केलं नाही असा आरोप करत राहुल गांधी जे आहेत ते नाराज झाल्याचं समोर आलं. अगदी ते बैठकीतून ते उठून गेले अशा पद्धतीची चर्चा सुरू झाली. आणि त्यातून मग नितेश राणे आरोप करतायत की कोणत्याही क्षणी काँग्रेस जी आहे ती याच्यातून बाहेर पडू शकते आणि आरोप काही चुकीचा असू शकत नाही, म्हणजे अशी शक्यताच नाही, असं कधी घडलेलंच नाही असं अजिबात नाही आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळेला सुद्धा आपण पाहिलं कुठेतरी तृणमूल काँग्रेसचे असलेले त्यांचे संबंध, कुठेतरी आम आदमी पार्टीचे असलेले संबंध हे अगदी शेवटच्या क्षणी तुटलेले आहेत. एकमेकांनी ज्या काही जागा ऑफर केल्या त्याच्यावरनं वाद निर्माण झालेला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये नुसती धुसफूस नाही आहे, तरी फाटाफूट होण्यापर्यंतची परिस्थिती निर्माण झालेली. अनेक ठिकाणी उमेदवार जाहीर केलेत पण त्या ठिकाणी दुसऱ्या पक्षांनी उमेदवार जाहीर केल्याचं दिसून येते. परांडा हा जो मतदारसंघ आहे त्या ठिकाणी जयंत पाटील जे आहेत त्यांनी उमेदवार जाहीर केला, तिथे उद्धव ठाकरेंचाही उमेदवार आहे. त्यामुळे त्या ठिकाणी वाद निर्माण होऊ शकतो. म्हणजे मैत्रीपूर्ण लढती ज्या आहेत त्या तिथे होतील आणि त्या लढती झाल्या की अर्थातच मतांची विभागणी होणार. मग त्याचा फायदा कोणाला होईल हे जे आहे ते येत्या काळामध्ये समजेलच. पण म्हणजे महाविकास आघाडी जी एक संध आहे अशा पद्धतीने लोकसभा निवडणुकीनंतर सांगितलं जात होतं ते कुठेतरी आता त्याचं वास्तव जे आहे ते समोर यायला लागलेलं आहे. आणि त्यामुळेच नितेश राणे म्हणत असावेत की काँग्रेस जी आहे ती येत्या काळामध्ये, येत्या काही तासांमध्ये सुद्धा महाविकास आघाडीमधनं बाहेर पडू शकते. तर ते होतं आहे का माहिती नाही, पण जी सध्याची परिस्थिती आहे, जे सध्याचं एकंदरीत वातावरण आहे, जी धुसफूस आहे, जी नाराजी आहे पक्षापक्षांमध्ये, त्यावरनं होऊ शकतं. अर्थात महायुतीमध्ये सुद्धा अजून संपूर्ण जागा झालेल्या नाहीत पण त्यांच्यात अशा पद्धतीची धुसफूस नाही आहे, अशा पद्धतीने नाराजी नाही, काहीतरी निश्चितपणे बोलणी चालू असतील पण अशी धुसफूस जी आहे
ती सांगण्यासाठी कोणताही वाव नाही आहे. आणि म्हणूनच थेट पहिली जी यादी जाहीर केली ती भारतीय जनता पार्टी आणि ती एकदम 99 उमेदवारांची यादी जाहीर केली. ती कुठेही 45 उमेदवार नंतर हळूच 7 उमेदवार अशा पद्धतीने ते जाहीर करत राहिलेले नाहीत. त्यांनी थेट 99 उमेदवार जाहीर केले आणि त्यानंतर आता पुन्हा 22 उमेदवार जाहीर केलेले आहेत. त्यामुळे त्यांची किती तयारी आहे हे त्याच्यात दिसून येतं. अशी तयारी मात्र महाविकास आघाडीमध्ये दिसत नाही आहे. आणि हेच याचं कारण आहे की नितेश राणे जो दावा करतायत तो दावा त्यामुळे खरा होईल का याविषयी एक प्रश्न आहे आणि तो येत्या काळात त्याचं उत्तर मिळू शकेल. तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.